नमस्कार मित्रांनो, आजचा हा माझा व्लॉग मी सप्टेंबर महिन्यामध्ये विजिट केलेल्या मुरुडेश्वर कर्नाटक या प्रवासाबद्दल आहे। मी माझ्या ग्रुपबरोबर ठाण्यापासून मुरुडेश्वर असा कोकण रेल्वेने प्रवास केला। मुरुडेश्वर रेल्वे स्टेशनपासून मुरुडेश्वर मंदिर हे फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण तिथे ऑटोने जाऊ शकतो। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो आज मी कर्नाटक राज्यामध्ये आली आहे। कर्नाटक राज्यामधल्या मुरुडेश्वर हे जे टेम्पल आहे त्या टेम्पलला व्हिजिट करायला आली आहे। इथे मी आता पार्किंगमध्ये, इथे जर तुम्ही पर्सनल व्हेकल आणलं स्वतःचं तर बाहेर पार्किंग आहे आणि पार्किंगची फी 40 रुपये टू व्हीलरसाठी आहे, 4 व्हीलरसाठी 80 रुपीज आहे। आणि इथे समोर मला हे गोपुरा दिसतंय जे जवळजवळ 2008मध्ये बांधलेलं हे गोपुरा आहे आणि खूप मोठं ह्यूज आहे हे। जसं जसं जवळ जाते मी तसं खूप ह्यूज वाटते आणि वरती इथे जाण्यासाठी आपल्याला लिफ्ट आहे। सो हा मेन गोपूर आहे आणि या गोपुराच्या मेन एंट्रन्सला खूप मोठे 2 असे हत्ती आहे, हत्तींचे स्टॅच्यू आहेत, आपण पाहू शकतो। आणि इथून आता आम्ही आतमध्ये जातो। आपल्याला लिफ्टने वरती जायचं असेल तर इथे तिकीट काउंटर आहे। तिकीट काउंटर आपल्याला 20 रुपीज अडल्ट आणि 10 रुपीज किड्ससाठी घेतात। ही लिफ्ट आहे, इथे ह्या लिफ्टने आपल्याला वरती 18व्या माळ्यावर जायचं आहे। सो आता मी लिफ्टने 18व्या माळ्यावर आली आहे। 18व्या माळ्यावरून आपल्याला पूर्ण इथलं मुरुडेश्वर सिटी, त्याच्यानंतर मुरुडेश्वरच्या इथला आपला अरेबियन सी आहे तो दिसतो आणि आपल्याला श्री शंकर भगवान आहे त्यांची आपल्याला 125 फूट उंचीची जी मूर्ती आहे ती आपल्याला दिसते। इथे तुम्ही पाहू शकता की किती मोठी ही नंदीची मूर्ती आहे। गोपुरा बघितल्यानंतर आपण लिफ्टने खाली उतरतो आणि खाली उतरल्यावर लेफ्ट साईडने परत आपल्याला इकडे श्री भगवान शंकरांची जी समुद्राच्या किनाऱ्यावर मोठी मूर्ती आहे ती बघण्यासाठी आपल्याला आतमध्ये यावं लागतं आणि त्याच्या जी मूर्ती आहे मूर्तीच्या खाली केव्ज आहेत आणि त्या केव्ज बघण्यासाठी आपल्याला 20 रुपये चार्जेस आहे। सो मी आता मुरुडेश्वरला सगळ्यात टॉप पॉईंटला आली आहे। इथे आतमध्ये केव्ज आहेत आणि इथे ही मूर्ती आहे। ही मूर्ती तुम्ही पाहू शकता की किती ह्यूज आहे, किती उंच आहे। तर ते ब्लू कैलासा केव एंट्रन्सचं काउंटर आहे, इथे आपण असं तिकीट घेऊ शकतो आणि इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे। पर पर्सन 20 रुपीज अडल्ट आहे आणि 10 रुपीज किड्ससाठी आहे। मुरुडेश्वराचा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये आढळून येतो। हिंदू देवदेवता आत्मलिंगाची आराधना करीत, त्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले होते। लंकेचा राजा रावण याने शिवतपस्या करून आत्मलिंगाची प्राप्ती केली। त्यानंतर काही कारणास्तव त्याला हे आत्मलिंग धरणीवर ठेवावे लागले। त्याने पुन्हा ते नेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला। हे आत्मलिंग मुरुडेश्वर येथे स्थापन झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे। ही आपल्या संपूर्ण जगातली सगळ्यात 2nd नंबरची टॉलेस्ट मूर्ती आहे, म्हणजे 2nd टॉलेस्ट शिवा स्टॅच्यू म्हणून हे मुरुडेश्वर ओळखलं जातं। या मंदिराची मुख्य देवता श्री मृदेसा लिंग आहे, जी मूळ आत्मलिंगाचा भाग आहे असं मानलं जातं। जर तुम्हाला मुरुडेश्वरला यायचं असेल, मुंबईवरून यायचं असेल तर LTT वरून ट्रेन सुटतात। त्याच्यानंतर जर बाय एअर यायचं असेल तर मँगलोर हे इथलं नियरेस्ट एअरपोर्ट आहे आणि मुरुडेश्वर रेल्वे स्टेशनला आपण आल्यानंतर तिथून शेअर ऑटो मिळतात। हा ऑटो आपल्याला 60 रुपीज मध्ये 2 पर्सन असं टेम्पलजवळ सोडतं। मुरुडेश्वर मंदिराच्या बाजूलाच राईट साईडला इथे ऑटो स्टँड आहे। जर तुम्ही ऑटोने आलात तर ऑटो आपल्याला डिरेक्टली इथे सोडते। आजूबाजूला खूप सारे लॉन्ज आहेत, त्याच्यानंतर चांगले चांगले वेज हॉटेल्स आहेत। मुरुडेश्वरला आम्ही चेंजिंगसाठी आणि आमचं लगेज ठेवण्यासाठी अशी एक रूम घेतली होती। त्या रूमचे त्यांनी आमच्याकडून 3 तासासाठी 600 चार्जेस घेतले, पण क्लीन रूम होती प्रॉपर आणि वॉशरूमची वगैरे फॅसिलिटी चांगली होती।